नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाशात भर दुपारी सूर्यकिरण एरो शोमुळे जणू काही इंद्रधनु साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिककरांना अनुभवायला मिळाला। निमित्त होते भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण टीमने साकारलेल्या एरोबॅटिक शोचे। या प्रात्यक्षिकावेळी अवकाशात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग भरत बलशाली भारताचे प्रतिबिंब साकारले होते। याबरोबरच भारत माता की जय, वंदे मातरमच्या जय घोषाने गंगापूर धरण परिसर दुपारी दुमदुमला। तसेच सूर्यकिरण टीमने शेवटचे प्रात्यक्षिक सादर करीत नाशिककरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार मानले। भारतीय वायुदल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीचे जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिवल अंतर्गत 2 दिवसीय एरोबॅटिक शो गंगापूर धरण परिसरात पार पडला। यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप पणकर, जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आशिमा मित्तल, जालना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, काश्मीरा संखे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट कर्नल विलास सोनवणे, निवृत्त ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांच्यासह सैन्य दलासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। भारतीय वायुदलाचा एरोबॅटिक शो पाहण्यासाठी नाशिककरांनी आज दुपारी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। धरणाच्या सभोवतेला भागात नागरिक उपस्थित होते। हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमने थरारक प्रात्यक्षिके सादर करीत नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। हवाई दलाचे स्क्वॅड्रॉन लीडर तेजश्वर सिंग, ललित वर्मा, राहुल सिंग, एडवर्ड प्रिन्स, श्री विष्णू, अंकित वशिष्ठ, संजय सिंग, विंग कमांडर जयबीर सिंग, अभिमन्यू त्यागी यांनी वायुदलातील हॉक 132 या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली। या टीमने आकाशात रंगाची उधळण करताना इंग्रजीतील वायमिग विमान बाण प्रेमाचे प्रतीक साकारत नाशिकरांना समर्पित केले। तत्पूर्वी देशभक्तीवर विविध गीतांचे परिसरात देशभक्तीपर गीत वातावरण निर्माण झाले होते। पोलीस दलाच्या बँड पथकाने विविध देशभक्तीपर गीते सादर केली। या प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन फ्लाइट लेफ्ट कवल संधू यांनी केले। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। शोसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणी, नाश्ता, स्वच्छता, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपदा मित्र स्वयंसेवक, लाईफ जॅकेट, थ्रो बॅग्ससह आवश्यक साधने उपकरणांनी सज्ज होता। आपत्ती व्यवस्थापनाचे पथक गंगापूर धरणात गस्त घालत होते, तर कार्यक्रमापूर्वी ऑलिम्पिक नौकायनपटू दत्तू भोकनळ यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी गंगापूर धरणात नौकायनाची प्रात्यक्षिके सादर केली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।